नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्रासाठी नवीन अर्ज सुरू झालेले आहेत। तर हे अर्ज कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेले आहेत, त्यासाठी काय डॉक्युमेंट लागतील, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा। सोबतच अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉइन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अकोला जिल्ह्यासाठीचे हे अर्ज सुरू झालेले आहेत। अकोला जिल्ह्यातील 71 ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी मान्यता द्यायची आहे। त्याकरिता CSC व स्थानिक केंद्र चालकाकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत। यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत 22 जानेवारी 2024 रोजी आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 9 फेब्रुवारी 2024 आणि 12 मार्च 2024 रोजी यासाठीची निवड यादी जाहीर करण्यात येईल। अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये CSC व स्थानिक केंद्र चालकाकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। यात तुम्हाला नमुना अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म नोंदणी प्रमाणपत्र अथवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्राची सत्यप्रत, शैक्षणिक गुणवत्ता प्रमाणपत्र, किमान 10वी SSC उत्तीर्ण असलेली, CSC केंद्र चालक असल्यास CSC प्रमाणपत्र, MSCIT व इतर कोणता जर तुमचा कॉम्प्युटरचा कोर्स झालेला असेल तर त्याचे प्रमाणपत्र, ही सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत सादर करायचे आहेत। तर मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यासाठी किती जागा आहेत या ठिकाणी ते बघूयात। या ठिकाणी अकोला तालुक्यासाठी 6 जागा आहेत, अकोट तालुक्यासाठी 7, तेलार तालुक्यासाठी 5 जागा आहेत, बाळापूर तालुक्यासाठी 6 जागा आहेत, पातूर तालुक्यासाठी 12, मूर्तिजापूरसाठी 18, बार्शी टाकळी तालुक्यासाठी 17, अशा एकूण टोटल 71 जागांसाठी अकोला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये हे अर्ज मागवण्यात आले आहेत, ज्याची शेवटची तारीख आहे 9 फेब्रुवारी 2024। इच्छुक अर्जदारांनी या कालावधीमध्ये कार्यालयाच्या संकेतस्थळावरती www.akola.gov.in वरून विहित अर्ज डाउनलोड करून जिल्हा माहिती तंत्रज्ञान कार्यालयास कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेमध्ये सादर करायचा आहे आणि ज्या रिक्त ग्रामपंचायतीकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे तेथीलच CSC केंद्र चालक व स्थानिक नागरिक आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र असतील। अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच दिनांक 19 जानेवारी 2018 मधील नमूद निर्देशानुसार प्राप्त अर्जांपैकी ज्या CSC अर्जधारकाचे मागील 6 महिन्याचे केंद्रावरील व्यवहार अधिकतम असतील अशा अर्जदारास प्राधान्य देण्यात येऊन आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती व कार्यान्वित केले जाईल। तसेच समान CSC व्यवहार असल्यास अथवा एकही अर्जदार CSC केंद्रधारक नसल्यास वय व ज्येष्ठतेनुसार प्राधान्य देण्यात येईल। आता मित्रांनो, यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तो कसा करायचा आहे या ठिकाणी तो पाहूयात। यात तुम्हाला सर्वप्रथम तुमचा ईमेल ID, नंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव पॅन कार्डवर असेल त्याप्रमाणे, नंतर जन्मतारीख या ठिकाणी मेन्शन करायची आहे, नंतर अर्जदाराचे जेंडर सिलेक्ट करायचे आहे, अर्जदार स्त्री आहे किंवा पुरुष ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। तुमच्याकडे जर CSC ID असेल तर येस करायचं आहे आणि नसेल तर नो करायचं आहे। CSC ID असल्यास CSC क्रमांक प्रविष्ट करायचा आहे, नंतर केंद्राचा संपूर्ण पत्ता, यानंतर तुमचा मोबाईल नंबर, नंतर परत तुमचा ईमेल ID, नंतर तुमचा तालुका या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, नंतर ग्रामपंचायतीचे नाव आणि तुमचा आधार क्रमांक, नंतर तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक या ठिकाणी नमूद करायचा आहे, उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे। यानंतर तुमच्याकडे संगणक प्रमाणपत्र कोणतं आहे MSCIT CSC ते सिलेक्ट करायचं आहे, नसल्यास नॉट अवेलेबल सिलेक्ट करायचं आहे। परंतु आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करताना तुमच्याकडे संगणक प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे, त्याशिवाय तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकत नाही। नंतर पिनकोड टाकायचा आहे। यानंतर तुम्ही ग्रामीण भागातील आहात का शहरी भागातील या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, अर्बन रूरल, नंतर अक्षरवृत्त, रेखावृत्त, पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे मॅपनुसार आणि अर्ज सबमिट करायचा आहे। अर्ज सबमिट केल्याच्या नंतर तो डाउनलोड करून तुम्हाला त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे। प्रिंट डाउनलोड करून तुम्हाला जिल्हा माहिती तंत्रज्ञान कार्यालयास कार्यालयीन दिवशी 9 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायची आहे।